नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या सासरच्या घरामध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्तपैकी झणझणीत मटण रस्सा बनवणार आहोत। सकाळचे 9 वाजले आहेत आणि आमच्या यांनी ऑलरेडी किचन मध्ये किलोभर मटण आणून ठेवलेलं आहे। अजून तरी माझी इथे चहाचीच तयारी चालू आहे। खरं तर आपल्या घरी जबाबदारी आणि कामांची रोज इतकी धावपळ असते। गावाकडे मात्र मी अगदी रिलॅक्स असते, पण तरी सुद्धा 12च्या आत सगळी कामे होतात। सगळं काही निवांत करून सुद्धा गावाकडचा टाइम पटकन जातच नाही असं माझ्यासारखंच तुम्हाला अजून कोणाकोणाला वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग इथे चहा शिजतोय तोपर्यंत आपण पटापट मटण चिरून घेऊयात। मटण खूप बारीक चिरायचं नाही कारण शिजल्यावर त्याचा गाळ होतो। यातली चरबी मी वेगळी काढून घेणार आहे म्हणजे ती फोडणीसाठी वापरता येईल। गावाकडे मटण खूप भारी मिळतं, कसंही बनवलं तरी त्याला एक नंबर चव येते। त्याचबरोबर गावाकडे मटण सोबतच वजडी, चरबी, हड्डी, कलेजी असं सगळं एकत्र मिक्स मटण देतात, ज्यामुळे खूप छान टेस्ट येते कालवणाला। शहरांमध्ये आपल्याला मटण, हड्डी, थोडीफार चरबी याशिवाय वजनात वेगळं काही मिळत नाही आणि यामुळे सुद्धा चवीत नक्कीच फरक पडतो बरं का। आता माझ्यासारखेच धडाकेबाज जर कोणी असेल तर मागून मागून वजनात मला पाहिजे तसं मटण मी त्यांना टाकायला सांगते। तर बघा इथे मटण व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे, सोबतच चरबी सुद्धा वेगळी करून घेतली आहे। आता याला स्वच्छ आणि भरपूर पाण्याने 3-4 वेळा धुवून घ्यायचं। मटण स्वच्छ धुवून घेतल्यामुळे कालवणाला कसलाही ओशाळपणा किंवा कसला वास येत नाही। चला तर मग बाहेर नळाला पाणी आहे तोपर्यंत मटण आणि चरबी मी स्वच्छ धुवून आणते आणि त्यानंतर लगेच पुढच्या तयारीला लागू। मटण आणि चरबी मी स्वच्छ धुवून घेतलेत। आता यात साधारण 1 चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घालून याला छान एकत्र करून घेऊयात। तर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपल्या नॉनव्हेजच्या रेसिपीजला भरभरून प्रतिसाद असतो, छान छान कमेंट सुद्धा असतात। अगदी 100 कमेंट मधली एखादी कमेंट निगेटिव्ह असते, हरकत नाही, पण तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद। अजूनही तुम्ही फेसबुक आणि आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि दोन्हीही पेजला नक्की फॉलो करा। तर पहा इथे मी मटणला हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेतलंय। आता याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात। तोपर्यंत एका साईडला 2 मध्यम आकाराचे कांदे आपण आधी बारीक चिरून घेऊयात। आधी आपण मटण कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत, त्यामुळे कांदे अगदीच बारीक नाही चिरले तरी सुद्धा चालतात। मटण जर तुम्हाला कुकर मध्ये शिजवलेलं आवडत नसेल तर तुम्ही पातेल्यात सुद्धा शिजत घालू शकता। पातेल्यात मटण शिजण्यासाठी साधारण तासभर तरी जातो। कुकर मध्ये मटण 12 ते 15 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजवून होतं। दोन्हीही पद्धतीमध्ये मटण चवीला भन्नाट होतं, त्यामुळे तुम्हाला जसंही सोपं किंवा सोयीस्कर पडेल त्यानुसार मटण शिजवून घेऊ शकता। चला तर आता मटण शिजवून घेऊयात। त्यासाठी कुकर गॅसवर ठेवलाय, यात 1 पळी तेल घातलंय। यातली 1 पळी म्हणजे साधारण 1 टेबलस्पून तेल यात मी घातलंय। त्याचसोबत चरबी आपण बाजूला काढून ठेवली होती ती सुद्धा यात घालायची। चरबी तेलकट असते पण यामुळे मटणला खूप छान चव येते, एकदा करून बघा तुम्ही या पद्धतीने। असे पदार्थ आपण रोज रोज बनवून खात नाही, त्यामुळे कधीतरी करून खायला काहीच हरकत नाही। खाऊन पिऊन तात्पुरतं फिट राहता येतं, पण पॉझिटिव्ह विचारांमुळे नक्कीच आयुष्य वाढेल। चरबीला साधारण मिनिटभर हलवल्यानंतर यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। मोठ्या आचेवर याला आणखी 1-2 मिनिटे परतून घेऊयात। तर पहा कांदा मी इथे 1-2 मिनिटे छान परतून घेतलेला आहे। आता यामध्ये हळद मीठ लावून ठेवलेलं मटण घालूयात। याला सुद्धा 4 ते 5 मिनिटे मोठ्या आचेवर चांगलं परतून घ्यायचंय। मटण शिजवताना यातले प्रत्येक पदार्थ जर व्यवस्थित परतून घेतले तर मटण रस्सा किंवा सुक्क अजिबात ओशाळा लागत नाही किंवा याला कसले वास येत नाहीत। मस्त असा मटण रस्सा करण्यासाठी आपल्याला मटणाचं अळणी लागणार आहे। त्यासाठी एका बाजूला लागलीच पाणी सुद्धा गरम करायला ठेवायचं। याला 4 ते 5 मिनिटे परतून घेतल्यानंतर आणखी 1-2 मिनिट याला झाकून ठेवायचं, जेणेकरून मटणला त्याचं अंगचं पाणी सुटेल। तर तुम्ही इथे बघू शकताय मटणला त्याचं अंगचं पाणी सुटलेलं आहे। आता हे पाणी न आटवता यातच आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचंय। जितका रस्सा बनवायचा आहे त्यानुसार यात पाणी घालायचं। कुकर जर मोठा असेल तर हवं तितकं पाणी यात ऍडजस्ट करू शकतो, पण जर कुकर लहान असेल तर चुकून पाणी जास्त झाल्यामुळे ते उतू जाऊ शकतं। त्यामुळे यात तुमच्या हिशोबाने पाणी घाला। नंतर यातला स्टॉक कसं वाढवायचा तेही मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे। यात मीठ कमी असेल तर ते ऍडजस्ट करायचं। त्यानंतर याला एक उकळी यायला सुरुवात झाली की झाकण लावून मोठ्या आचेवर 1 शिट्टी करून घ्यायची। त्यानंतर मंद आचेवर 10 ते 12 मिनिटे मटण शिजण्यासाठी ठेवायचं। बरोबर 10 ते 12 मिनिटांनी गॅस बंद करायचा, नाहीतर मटण जास्त शिजलं जाईल। एकीकडे मटण शिजवून घेणार आहोत तर दुसरीकडे आपल्याला सुक्क पातळ बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचंय। आता आम्ही घरात एकूण 4 मोठी माणसं, मटण सुक्क आणि पातळ
2 टाइम खाण्यासाठी करायचंय, तर त्या हिशोबाने मी इथे साहित्य घेतलंय. क्वांटिटीनुसार साहित्यांचं प्रमाण कमी जास्त आपल्याला करायचं आहे. 5 मध्यम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत. त्याआधी आपल्याला मस्तपैकी छान परतून घ्यायचं आहे. कांदा छान असा परतून झाला की यामध्ये मी साधारण अर्धा ते पाऊण वाटी ओलं खोबरं घातले. ओलं खोबऱ्याऐवजी सुक्क खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल. त्याचसोबत 20 ते 22 लसणाच्या पाकळ्या आणि 2.5 ते 3 इंचचं आलं मी इथे वापरलंय. ते सुद्धा यात घालायचं आणि पुन्हा याला छान पैकी मस्त असं परतून घ्यायचं. आता हे सगळे साहित्य छान असे परतून घेतल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा. एक मोठा आणि लालसर टोमॅटो यात मी घातलाय. त्यासोबत यामध्ये चांगली मोठी मूठ भरून कोथिंबीर सुद्धा घालायची आणि आता याला सुद्धा छान असं परतून घ्यायचं. मध्यम ते मोठ्या आचेवर सगळं साहित्य मी छान असं परतून घेतलंय. अशा पद्धतीने आपलं सगळं साहित्य व्यवस्थित परतून झालं की गॅस बंद करायचा. सगळं व्यवस्थित थंड झालं की याचं मिक्सरला मस्त असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं. या पद्धतीने वाटण बनवून तुम्ही एकदा मटण सुक्क पातळ बनवून बघा. तुम्ही कायम स्वरूपी याच पद्धतीने बनवाल, इतकी भन्नाट चव याची होते. तर तुम्ही इथे बघू शकता वाटण आपलं तयार आहे. लागलीच फोडणी सुद्धा देऊन घ्यायची, पण आधी मटण कसं शिजलंय ते एकदा चेक करूयात. तर इथे मी बरोबर 10 ते 12 मिनिटे मटण शिजवले. त्यानंतर गॅस बंद केला. कुकर मधली सगळी वाफ निघून गेलीये. तर तुम्ही इथे बघू शकताय मटणचं मस्त असं झणझणीत कालवण बनवण्यासाठी अळणी रस्सा आपला तयार आहे. आणि इथे मटण सुद्धा पूर्णपणे न शिजता अगदी हलकसं कच्चं आहे. असंच मटण आपल्याला शिजायला हवंय, कारण की जेव्हा आपण रस्सा किंवा सुक्क बनवणार त्यातही मटण शिजलं जातं. चला तर मग आता सुक्क आणि पातळ बनवण्यासाठी आपली सगळी तयारी झाली आहे. आता लागलीच आपण रस्सा बनवून घेऊयात. त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. आता यामध्ये आवडीनुसार तेल घालायचं. तेल हलकसं गरम झालं की बनवलेलं सगळं वाटण यात घालायचं. वाटण आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. याला तेल सुटेपर्यंत परतून झालं की यातलीच ग्रेव्ही आपण सुक्क बनवण्यासाठी वेगळी काढून घेणार आहोत. याला परतत असताना यात थोडंसं मीठ सुद्धा घालायचं, म्हणजे यातलं मॉइश्चर लवकर बाहेर पडेल आणि या ग्रेव्हीला पटकन तेल सुटेल. ग्रेव्हीला तेल सुटते तोपर्यंत एका साईडला आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला रस्सा अगदी पाण्यासारखा न दिसता त्याला छान दाटसरपणा येईल. त्याचसोबत कालवणाला मस्त अशी गावरान चव सुद्धा येईल. तर अगदी सिंपल आहे. पोहे खायच्या चमच्याने मी 2 ते 3 चमचे बाजरीचं पीठ घेतलंय. याला मी छान असं खमंग भाजून घेतलंय. बाजरीचं पीठ खूप जास्त सुद्धा वापरायचं नाही, नाहीतर कालवण पिठाळ लागेल. 2-3 जणांसाठी बनवायचं असेल तर एखादा चमचा बाजरीचं पीठ पुरेसं आहे. आता यामध्ये घाटी मसाला, काळा मसाला, घरी बनवलेला मसाला किंवा रोजच्या भाजीसाठी जो मसाला तुम्ही वापरतात तो यात घालायचा आहे. रस्सा तुम्हाला जितकाही झणझणीत बनवायचा आहे त्यानुसार यामध्ये तिखट घाला. त्याचबरोबर इथे 3 चमचे मी मटन मसाला घातलाय. तुम्हाला ज्याही ब्रँडचा मटन मसाला आवडतो तो इथे वापरला तरी सुद्धा चालेल. थोडीशी हळद घालायची. त्यानंतर यामध्ये तुम्ही अळणी रस्सा घाला किंवा पाणी घाला किंवा वाटण वाटलेलं पाणी घाला. याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि याची छान अशी पेस्ट तयार करायची. तर बघा अशा पद्धतीने याची अशी छान पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे आपली ग्रेव्ही सुद्धा तयार झाली आहे. यातलीच थोडीशी ग्रेव्ही आपण सुक्क बनवण्यासाठी काढून घेणार आहोत. सुक्क जसं पण कमी जास्त मसालेदार बनवायचं आहे त्या हिशोबाने ही ग्रेव्ही काढून घ्यायची. तर पहा इतकी ग्रेव्ही मी सुक्क बनवण्यासाठी काढून घेतली आहे. रस्सा मला जितका बनवायचा आहे त्याच्या क्वांटिटीनुसार ग्रेव्ही मी यामध्ये एवढी शिल्लक ठेवली आहे. आता यामध्ये जी मसाल्यांची पेस्ट आपण बनवून ठेवली होती ती घालायची आणि याला सुद्धा तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. खूप वेळ लागत नाही, अगदी 1-2 मिनिटात याला तेल सुटतं. तर तुम्ही इथे बघू शकताय मस्त असं तेल सुटलंय याला. मसाला आपला इतका छान परतला गेलाय की तो तळाला अजिबात चिकटत नाहीये. एकदम परफेक्ट तयार झाले. आता आपण कालवणाला फोडणी घालूया. कुकर जड आहे त्यामुळे त्यातलं अळणी आणि मटण मी वेगळ्या पातेल्यात काढून घेतलं. मटण आणि अळणी रस्सा दोन्ही सुद्धा फोडणीला घालायचे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं जर कुकर तुमचा लहान असेल तर नंतर तुम्ही याच्यातला रस्सा वाढवू शकता. तर काय करायचं, तुम्हाला ज्याही क्वांटिटी मध्ये रस्सा बनवायचा आहे त्यानुसार गरम पाणी करून यात घालायचं, जेणेकरून रस्स्याची क्वांटिटी वाढेल. मटनची क्वांटिटी जितकी असेल त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये वापरा. नाहीतर काय होईल, मटन कमी आणि यात पाणी जास्त वाढवलं तरी सुद्धा रस्स्याची चव कमी होऊ शकते, ज्यामुळे आपला खाण्याचा मूड जाईल. यात मला सुद्धा आणखी थोडीशी क्वांटिटी वाढवायची. त्यासाठी कुकर मध्ये मी ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलं होतं. यात पाणी गरम करूनच घालायचं, म्हणजे याची चव बिघडत नाही. तुम्हाला रस्सा जसाही घट्ट किंवा पातळ बनवायचा त्यानुसार तुम्ही याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता. गावाकडे घट्ट मुट्ट रस्सा खायला जास्त कोणी पसंत करत नाही, त्यामुळे आमच्या घरात असं पातळच कालवण बनतं. आता याची मोठ्या आचेवर एक उकळी काढायची. त्यानंतर मंद आचेवर रस्सा आपल्याला 10 ते 15 मिनिटे चांगला शिजू द्यायचा आहे, जेणेकरून मटणातला अर्क या कालवणामध्ये छान उतरेल. तर साधारण 10 मिनिटानंतर मी काय केलं, यातलं सगळं मटण बाजूला काढून घेतलं, जेणेकरून आपल्याला सुक्क बनवता येईल. यातलं मटण काढून घेतल्यामुळे रस्स्याची क्वांटिटी थोडीशी कमी झाली आहे, त्यामुळे
त्यामुळेच मी मगाशी ग्लासभर पाणी यात वाढवलं होतं। 2 टाइम खाण्यासाठी आम्हाला रस्स्याची ही क्वांटिटी अगदी चिक्कार झालीये। ज्याला यात भाकरी चुरून खायची, ज्याला लावून खायची किंवा जेवण करत करत मस्त पैकी रस्सा प्यायचा आहे, तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला आवडतं तसं हा गावरान रस्सा एन्जॉय करा। पण मी गॅरंटीने तुम्हाला सांगते, एकदा बनवाल तर रेसिपी आणि चव आयुष्यभर लक्षात ठेवाल। व्हिडिओ आपला ऑलरेडी खूप मोठा झालाय, त्यामुळे सुक्क्याची रेसिपी मी वेगळी पण लवकरच अपलोड करेन। तुम्हाला जर मटण सुक्क बनवायचं नसेल तर यातलं मटण न काढता मस्त पैकी भात भाकरी सोबत एन्जॉय करा। आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि पुढील रेसिपीसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। लवकरच भेटूयात एका छान अशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।